सत्य अडकणार का मोठ्या संकटात? तर तात्यासाहेबांचे सत्य मंजूने सत्याला सांगितले. मंजूला तात्यासाहेबांचे सत्य समजलेले असते. या सगळ्याच्या मागे तात्यासाहेब आहेत हे तिला समजलेले असते. मंजू हे सगळं सत्याला सांगते, पण सत्याला यावर विश्वास बसत नाही. सत्या मंजूवर खूप चिडतो आणि आता सत्याला तात्यासाहेबांनी त्यांच्या पक्षात घेतलं असल्यामुळे त्याचा अजूनच तात्यासाहेबांवर विश्वास बसतो. तो मंजूला म्हणतो की तुम्ही हे काय म्हणत आहात, तुम्हाला समजतंय का? यावर मंजू म्हणते खरंच हे सगळं त्यांनीच केलं आहे, या सगळ्याच्या मागे तेच आहेत. पण तो काहीच ऐकून घेत नाही. तो म्हणतो की तात्यासाहेबांवर संशय म्हणजे तुमच्या नवऱ्यावर संशय. तर यावर मंजू काहीच बोलत नाही. नंतर सत्याला तात्यासाहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलेले असते. तर सत्या का बोलवलं असं म्हणतो. तर तात्यासाहेब म्हणतात हो, खतांच्या गोण्या आल्या होत्या, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवायच्या आहेत. सत्या म्हणतो की हे पुण्याचं काम आहे, मी लगेच करतो. तर इकडे मौर्य सर बाकीच्या पोलिसांना म्हणतात की चौकातून एक ट्रक निघाला आहे, त्यात अंमली पदार्थ असू शकतात. तर आता सत्या नव्या संकटात सापडणार आहे.